आपण दीपोत्सव केलेला आहे, दीपोत्सवाबद्दल कसं वाटलं, काय वाटलं नेमकं? आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही एक अप्रतिम दीपोत्सव ठेवलाय आणि दिवाळी निमित्त खूप लोकांनी भरभरीत साथ दिलाय आम्हाला आणि टीम ट्रेक डायरीज आणि रोबोनिस्ट त्यातर्फे आम्ही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद करतो। आज जे 11,000 दिवे लागले हे प्रमाणित आहे की आजही आपल्या जीवनामध्ये दीप आहे आणि अशीच जे रोशनी सगळ्याकडे आम्हाला दिसायला मिळत आहे। खरं सगळ्यांना छत्रपती संभाजीनगर पूर्ण जनतेला आम्ही धन्यवाद करतो की आले इथं एका सणासाठी। असं वाटलं की एकदम भारी दिवाळी साजरी झाली आहे। आपली छत्रपती संभाजीनगरची संस्कृती आहे, तुम्ही माहिती आहे की आपण सगळे लोक एक मावळे आहोत आणि या दिवाळी सणाचा किती मोठा उत्साह आपण करत आलोय। तर ही जे आहे 8 वर्षाची जी आपली स्थापना आहे दीपोत्सवाची, आज 8वं वर्ष आहे आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं की ही संस्कृती आहे जी आपण चालवत आलोय आणि येणाऱ्या 50 वर्षापर्यंत आम्ही चालवू याचा मला खूप खूप खात्री आहे। ट्रेक डायरीज आणि रोबोनिस्ट परिवारातर्फे आम्ही दीप उत्सव हा सण साजरा करत आहोत। तर या वर्षी आम्ही थीम ठेवली आहे भगवद्गीता आणि हे ऑर्गनाईज करणारी सर्व आमची टीम आहे, ज्यामध्ये आम्ही या वर्षी 11,000 दिवे लावत आहोत आणि या दिव्यांसोबतच जी थीम मी तुम्हाला आता सांगितली ती आहे भगवद्गीतेची। तर भगवद्गीतेमधले एक 10 प्रसिद्ध असे श्लोक्स आम्ही लावले, त्याचे अर्थ काय आहेत, त्याचे रेग्युलर लाईफ मध्ये आपण आचरणात कशा गोष्टी आणू शकतो, अशा सर्व गोष्टी आम्ही या दीपोत्सवात आज मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सर्वांनी या दीपोत्सवाला यावं आणि आणि आले आणि चांगला प्रतिसाद दिला, याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद। किती दिवे होते आणि 11,000 दिवे होते आणि आणि याची तयारी जर बघितली आम्ही तरी सकाळी 11 वाजेपासून आज रांगोळीला सुरुवात झाली। रांगोळी नंतर दुपारी 12 वाजेपासून दिवे ठेवणं सुरू होतं आणि जरी दीपोत्सव आज असला पण याची तयारी पूर्ण मागच्या 1 हफ्त्यापासून चालू असते। या पूर्ण दीपोत्सवासाठी पंत्या आणणं, त्या भिजवणं, फुटक्या पंत्या बाजूला काढणं, अशा सर्व गोष्टी सुरू असतात।